रिफायनरी प्रकल्प हा म्हणून उद्योगमंत्र्यांनी आज म्हटलंय आणि राणेंनी पर्यटनचा विकास तुम्ही करत असताना या कोकणामध्ये रिफायनरी प्रकल्प नाणारचा होणं योग्य वाटतं का तुम्हाला? एक आहे की नाणारचा रिफायनरी प्रोजेक्ट हा ग्रीन रिफायनरी आहे. ग्रीन रिफायनरी ज्यावेळेला असते त्याला ग्रीन रिफायनरीमध्ये एवढी झाडं लावली जातात की कुठलंही प्रदूषण ही त्या ह्याच्यामधून बाहेर येऊ शकत नाही, म्हणूनच त्याला ग्रीन रिफायनरी म्हणतात. आता तो ग्रीन रिफायनरी आहे की नाही चेक करायला लागेल, आणि खरोखर ग्रीन रिफायनरी असेल तर मग कालपर्यंत आपण असं म्हणत होतो की त्या ठिकाणी एनरॉनचा प्रोजेक्ट आल्यानंतर आंब्यावर परिणाम होणार, काजूवर परिणाम होणार, परंतु तो परिणाम झालेला कुठल्याच कोकणातल्या माणसाला दिसला नाही. एनरॉन एवढ्या वर्ष चाललं पण समुद्रातला एकही मासा मेलेला कोणी बघितला नाही. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे जे बोललं जातं हे बोलणाऱ्यांचे वेस्टेड इंटरेस्ट असतात. एनरॉनने हे स्पष्ट सिद्ध करून दाखवलेलं आहे की एनरॉन झाल्यानंतर काजूवर कुठला परिणाम झाला नाही, आंब्यावर कुठला परिणाम झाला नाही, मासेमारीवर कुठला परिणाम झाला नाही. मग रिफायनरीमुळे हे होईल असं तुम्ही आजच गृहीत का धरताय? आणि त्यातल्या त्यात ती ग्रीन रिफायनरी आहे, तर मग ग्रीन रिफायनरीची माहिती मागवायला लागेल, लोकांपुढे ती आणायला लागेल आणि मग त्याच्यानंतर त्याच्याबाबत आपण कॉमेंट करू शकू. परंतु राणेसाहेब स्वतः उद्योगमंत्री होते केंद्रामध्ये, त्यांना या प्रकल्पाची पूर्ण माहिती आहे. उदय सामंत तर एवढे हुशार आहेत की त्यांच्याबद्दल कोण बोलूच शकत नाही, त्यांना जर पूर्ण माहिती असते जगभराची, तर त्याच्यामुळे त्यांनी निश्चितपणे त्याच्यावर अभ्यास केलेला असणार. दुसरं असं आहे की 99 पासून आतापर्यंत ज्यांनी हे रामटेक बंगले घेतले त्यांनी राजीनामे दिले, कुठच्या तरी भ्रष्टाचारात सापडले आणि त्यालाच तुम्हालाही मंत्रिपदातून मला भ्रष्टाचारात सापडलो नाही ना, ही तर सगळी गोष्टी आहे की नाही. आणि तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती सांगितलेली आहे. बघा 2-3 वेळा असं झालं की माझ्यापूर्वी रावल तिथं राहिले होते, त्यांचं मंत्रिपद गेलं, एवढं मी समजू शकतो. पण तिथं राहिलेला प्रत्येक मनुष्य हा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा झालेला आहे. शरद पवार साहेब राहिले, मुख्यमंत्री झाले. विलासराव देशमुख राहिले, मुख्यमंत्री झाले. शिवाजीराव पाटील निलंगेकर राहिले, मुख्यमंत्री झाले. म्हणजे निलंगेकर साहेबांच्या बाबतीत कोणी असं एक्सपेक्टचं केलं नव्हतं, मुख्यमंत्री झाले. मग तो वाईट आहे का बंगला? एक गोष्ट अशी आहे की मंत्रिपदावरून गेल्यानंतर मला रावल साहेबसुद्धा भेटले होते. ते म्हणाले माझं गेलं तुमचंही गेलं, परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज लिहून ठेवा आणि आज तुमचं रेकॉर्डिंग चालू आहे, मंत्रिपदापेक्षा मोठ्या पदावर मी जाईन. एवढी त्या बंगल्यामध्ये पवित्रता आहे. मी तिथं आल्यानंतर तिथं गणपतीची स्थापना केलेली आहे. त्याच्यामुळे कुठलीही वास्तू वाईट नसते. वास्तू नेहमी आशीर्वाद देत असते. फक्त तुम्हीसुद्धा त्या वास्तूची तशी सेवा करायला लागतं, त्या वास्तूलासुद्धा जपायला लागतं. आणि माझी खात्री आहे की मी तुम्हाला सांगितलं की मला हा आशीर्वाद मिळालेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.